प्रसन्न प्रफुल्लित करणारे गीत थीम सॉन्ग या स्पर्धेतील आपण ऐकलं. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाची ही सुंदर स्पर्धा. लक्ष विद्या मॅचकडे. मॅच नंबर 4 कामोटे बी आणि पडले. मग अशी आयोजकांनी सूचना केल्या का इनिंग ब्रेक मध्ये टॉस न झाल्यामुळे त्यांनी टॉस विन घोषित केलं पडले गावला आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग. तर सूचना आलेत 12 मॅन नाहीये कामोटे बी. या संपायर 4 षटक 20 मिनिटं कंटिन्यू. पंच आमचे सचिन जिकडू, कैलासजी पोरजी, क्रिकेट समीक्षक मनोजजी पवार, त्यांचे विशेष धन्यवाद. 12 मॅन्स मॅन्डेटरी. स्पर्धेचा दर्जा जेव्हा मोठा असतो आणि स्पर्धा जेव्हा मोठी असते तेव्हा तुमचा 12वा खेळाडू महत्वाचे. गुलशन आम्हाला माहिती देतो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चौकार षटकार कॅल्क्युलेशन मॅच ऑन आहे. गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू फ्रंट फुटला, स्ट्रोक बनवला ऑन दी राईट, ऑन साइडला स्ट्रॉंग हिट, लॉंग हिट. सुरुवात जबरदस्त षटकार. साठी ओळखला जातो. प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे, प्रयत्न करण्याची जिद्द त्याची नेहमी पाहिली. आणि जेव्हा जेव्हा कामोटेची भरभक्कम फलंदाजी पाहिली त्यामध्ये सोनू त्यातीलच एक मोठं नाव आहे. सुरुवात षटकाराने केली. कामोटे बी बॅटिंग करतो. ओ लाईन आता पाहिली थोडीशी चेंज केली, व्हॅरिएशन दाखवलं. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला मात्र थोडी उंची कमी केली. स्वप्नीलनं पॉवर प्ले 1. DJSDC सूरज आहे आमच्या समेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. सोनू खेळते, रोशन आहेत. KGN प्रीमियर लीग स्पर्धेची आज फायनल नाईट होती आणि तिथे हे खेळाडू खेळत होते त्यामुळे ते आले नाही. ही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली टॉस ब्रेक मध्ये. फ्रंट फुटला, पुन्हा एकदा तडाखा, नो चान्स, कोणी नाही, क्षेत्र पूर्ण रिकाम होतं आणि आला हा चौकार. स्पर्धेमधील हा 38वा चौकार. षटकार डॉट चौकार बघा. फ्रंट फुटला आले, सोनू ओळखलं, चेंडू ऑन स्विंग होता आणि त्यानंतर बॅटचं तोंड उघडलं. कव्हर पॉइंटच्या मधून हा फटका खेळला. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 6 इलेक्ट्रिक बाईक पाहतो आणि दिनेश पाटील सर यांची नजर गेली. त्यामध्ये एक बाईक आहे पंच आणि समालोचकांच्या लक्की ड्रॉ मध्ये. एक बाईक आहे फिल्डरला, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, मालिकावीर, बेस्ट बॉलर. आणि एक बाईक जी मिळणार आहे 6 बाईक मध्ये ती लकी ड्रॉ, भाग्यवान विजेता प्रेक्षक. तर यस DJSDC तुम्ही सुद्धा इन्क्लूड आहेत. लकी ड्रॉ होईल. 3 चेंडूचा खेळ समाप्त. उत्सुकता एक वेगळी असते मात्र नशीब कोण आजमवणार फायनलची रात्र पाहू. फ्रंट फुटला आले, तडाखा, पॉवरफुल हिट, शॉट लाईक दॅट. आयवा कॅचची संधी होती. 200 रुपये प्रेक्षकांना आयवा कॅच साठी पुरस्कार ते मंगेशजी पाटील, आय थिंक मंगेशजी पाटील यांच्याकडून आहे. सोनू थांबण्याचं नाव घेत नाही. षटकार. बॅटिंग करतो. स्ट्रायकर एंडला आपण जरूर पाहिलं सोनू. विध्वंसकारी खेळासाठी तो ओळखला जातो. मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे, चलाकी त्याच्याकडे, चारी बाजूला फटकेबाजी करू शकतो. कामोटे बीचा हा बलवान फलंदाज. हातावरच्या रेषेंवर कधीच भविष्य बघू नका, त्याच हाताने मेहनत करा आणि तुमचं भविष्य तुम्ही स्वतःच घडवा. सोनू संघासाठी खेळतोय. गती कमी केली, ऑन साइडला खेळलंय जिथे फिल्डर रेडी. तन्मय लॉंग ऑन कडे, गुड फिल्डिंग. षटकार आले 2, चौकार आला 1. हे ओव्हर्स आपण पाहिलं पॉवर प्ले आणि जर पाहिलं तर पॉवर प्लेचे षटक थोडं काही अंशी का होईना महागडे राहिले. बॉलिंग टीम पडले ना, टॉस विन त्याला घोषित केलं, पसंती दिली फिल्डिंगला.
पुन्हा सोनू, बघा किती आक्रमकता आहे त्याच्याकडे, ठासून ठासून आक्रमकता भरलेले रोशन आहेत. रोशन, सोनू, आज कामोटे बी काही प्रमुख खेळाडू या संघामध्ये नाहीत. तेजस पाटील आणि आमचे मोनू. फेरफटका आणि या स्पर्धेच्या सर्व हालचालींवर प्रेक्षकांचं सुद्धा ते अभिवादन करतात. तेजस पाटील आणि मोनू आणि काही त्यांचे सहकारी महेश पाटील सुद्धा आहेत तिथे. साहिल पाटील, महेश पाटील, वरद सुद्धा आहेत. फेरफटका सर्व आमची आयोजन कमिटी. बघा 4 षटका आणि 20 मिनिटं शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा काही अंशी थोडा स्मोक दिसतो आम्हाला. बघा प्रेक्षक कोणी असतील त्यांना विनंती करतो, लाडके प्रेक्षक, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 18 आल्या. धावसंख्या चांगल्या गतीनं मिळवल्यात कारण दोन्ही सलामीवीर आहेत सोनू आणि रोशन. जास्त काळ मैदानावर उभे राहिले तर गोलंदाजांचं कर्दन काळ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सोनू आहे, रोशन. याच कामोटेला आम्ही साईस्टर विगर नाईट मध्ये पाहिलं. बलाढ्य बामण डोंगरी संघाला त्यांनी धूळ चारली, एक हाती सामना जिंकला. अनेक बलाढ्य संघाविरुद्ध खेळतो. एका बाजूला पडलेगाव जो सुद्धा रायगडच्या मोठमोठे स्पर्धेमध्ये चमकतो. यंगस्टारच्या खेळाडूंचा भरणा या संघामध्ये सुद्धा. टॉचिंग आपण पाहतो, पडले फिल्डिंग करताना. सेकंड ओव्हर, एकूण धावा 18. ओ नजर स्थिर होती, अपील होईल जोरदार, पंचांचा इशारा आला. टेक्निकल टीम कडे GTC कडे जाईल हा निर्णय. ऑफिशियल्स कनेक्ट होतील. एक्झॅक्टली काय तिथे घडलं याचा उलगडा होईल. प्लस मायनस कोड. बघा आज VIP डाईस मध्ये जो आमचा गेस्ट स्वागतसाठी जे आमचे स्टाफ होता ते इथून रजा घेताना त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. LED स्टंप, बेल्स, आधुनिकता. यस, डिसिजन आउट, विकेट, रनआउट. विकेटच्या शोधात होते आणि ती विकेट मिळाली. पहिला धक्का बॅटिंग टीम कामोटे बीला. DJSDC तर मध्यरात्रीनंतर ते सुद्धा मूड मध्ये येतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18 आहेत. गरज नसताना विकेट फेकली आणि काहीच गरज नव्हती. सोनूचं थांबणं संघामध्ये महत्वाचं होतं. सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र तो बाद झाला, अडथळा निर्माण केला. गोलंदाजांनी प्रथम मात्र पडले गावकडून जे हनुमान कामोटे बी त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना संघ आपण पाहतोय पडले गाव. निखिल गोवारी आणखीन एक यंग टॅलेंट कामोटे बीच आलंय क्रमांक 3 वर. धावसंख्या 18. लॉंग ऑन साइडला जरूर आपण पाहतो. दूरवर एक मिड विकेट सुद्धा. फ्रंट फुटला आले कव्हर कडे. क्षेत्ररक्षण नव्हता मात्र त्याच्या डोक्यावरून गेला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार. क्या बात आहे, लक्ष विद्या. विकेट षटकार. डावाची सुरुवात निखिल गोवारीनं सुद्धा षटकाराने केली. सोनूनं सुद्धा आपल्या डावाची सुरुवात षटकाराने केली. चांगल्या स्थितीमध्ये सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना कामोटे बी पुन्हा लाईन ओळखली. फाईन लेग क्लिअर करायचं होतं आणि तेच त्याच्या डोक्यामध्ये होतं. त्यांनी दृढ निश्चय केला होता का मला फाईन लेग, लॉंग लेगला फटका खेळायचं. ती तयारी त्यांनी दाखवली, मात्र इथे ते ओळखलं प्रथमनं. खूप चांगल्या पद्धतीनं प्रथम चेंडू अँगल करतो. रिलीज ऑफ डिलिव्हरी जर प्रथमची पाहिली तर अगदी शेवटच्या क्षणी गती थोडी कमी करतो आणि चेंडूला स्विंग करतो. बघा ऑफ स्टंपला खाली होता आणि चढवला आला डीप कडे. यस, फिल्डर आहे. गुड कॅच. आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झाल्यात कारण ही बिग विकेट मिळाली.
जबरदस्त. आणि याचबरोबर आमचे दहीसरचे प्रतीक पाटील इथे आलेले आहेत, दहीसर मोरीचे. तर या आपण व्यासपीठावरती. आणि पाहायला गेलं तर सागर, एवढं सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. मागाशी देखील उल्लेख झाला होता या सर्व मॅनेजमेंट कमिटीचा. त्यामधील हे युवा वर्ग सगळे एक अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. त्यामध्ये आमचे प्रशांत पाटील, मयूर पाटील, रमेश तरे, संकेत गायकर ही टीम आहे आमची. राकेश तरे, नवनाथ गायकर, भावेश पाटील, जयदेव गायकर, अक्षय पाटील, वेदांत तरे, विकी पाटील, जयेश पाटील, जितेंद्र पाटील, सर्वेश गायकर, कल्पेश तरे, गुलशन पाटील, सागर पाटील, तनिष्क पाटील, मिलिंद पाटील, अतिश जाधव, राज पाटील, ऋतिक तरे, तेजस तरे, विजय गायकर, आशुतोष गायकर, सुजल गायकर, नितीन गायकर, संदेश तांडेल, रुपेश तांडेल, आदेश पाटील, श्रीधर ठाकूर आणि जतीन गायकर, सगळ्यांचं स्वागत आहे. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि हा बघा तंत्रशुद्ध फटका. डी पॉइंटच्या वरून सहज ठोकला षटकार. बी खेळतोय परेश म्हात्रे. सोनू पाटील, रोशन आज बारक्या म्हटला तर त्यांचा संघ येतो ग्रुप ए मध्ये, मात्र आज यंग स्टार आहेत. परेशने सुद्धा डावाची सुरुवात षटकाराने केली. गुलशन आम्हाला माहिती देतो सेकंड राऊंडच्या मॅचेस आपण लगेच टॉस करूया. तर यस, विनंती असेल दहीसर, गावदेवी 11 दहीसर. ओ, भेदकता होती, पुन्हा तोच शपल झाला. प्रयत्न तोच जशा पद्धतीनं मागचा फटका खेळला आणि आता प्रयत्न फसला. बघा 4 षटकं आणि 20 मिनिटं आपण पाहिलं. संदीप पाटील सर, वेळापत्रक सुरळीत सुरू. आयोजकांचा प्रयत्न असेल 4 मॅचेस 12च्या अगोदर आपण कंप्लीट करू, जेणेकरून 3 मॅचेस बाकी असतील आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस असतील ज्यामध्ये षटका असतील 4. सूचनेकडे लक्ष द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. गावदेवी 11 दहीसर आणि दुर्गा माता 11 मुरबी बी आपण रेडी राहायचे. 3 षटकं बाकी आहेत. कामोटे बी किती टार्गेट सेट होईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, एकूण धावा 18. प्रथम मात्रेने धावा दिल्या 12. पूर्वार्धाचा खेळ सूर्य. आज थंडीचा जोर थोडा कमी वाटतोय. जेव्हा मगाशी गुलशन म्हणत होती का इथे कडाक्याची थंडी असते, मात्र आज तेवढा थंडीचा जोर वाटत नाही. आज 26 जानेवारी, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा. डीजे एसडीसी त्याच थंडगार हवेची आतुरतेने वाट पाहत होते. ओव्हर नंबर 3, 2 षटकानंतर एकूण धावा 30, 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना सोनू बाद झाला. रोशन म्हात्रे आता डाव सांभाळते. निखिल गोवारी आणि परेश म्हात्रे. खोलात टाकला चेंडू, पुन्हा तोच आक्रमक पवित्रा. रिस्की रन होती, थोडासा डोक्यावर हात मारला. चपलता होती खेळामध्ये. असं म्हटलं जातं का चतुरता असावी, चाणक्य रणनीती तुमच्याकडे असावी आणि तोच प्रयत्न पडले गावकडून. कदाचित संगणक हेच म्हणत असेल का आता कामोटेला आपल्याला रोकायचे. बॅटिंग लाईनअप या संघाकडे स्ट्रॉंग आहे. मैदानावर परेश खेळतोय. बाहुबली खेळासाठी तो ओळखला जातो. परेश म्हटला तर त्याचे लांबलचक षटकार, परेश म्हटला तर तो विस्फोटक, परेश म्हटला तर तो आक्रमकतेचं एक ओळख आणि तोच फलंदाज. ओ बघा, गती कमी केली, व्हरायटी, व्हेरिएशन, अचूक टप्पा आणि अचूक दिशा तुमच्याकडे असेल, योग्य दिशा असेल, लाईन तुमच्याकडे योग्य असेल तर तुम्ही मैदानावर फलंदाजांना थांबवता आणि ते काम करते दक्ष. आतापर्यंत सिंगल आणि त्यानंतर डॉट. धावसंख्या टोटल धाव फलकावर आपण पाहतोय टोटल 31, 2 गडी बाद. ओ सहज टोकला डीप कव्हर कडे, कोणी नाही, प्रयत्न होईल. पॉइंट वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय, थोडा कठीण आहे. लॉंग ऑफचा सुद्धा पोहोचलाय. कुठे का होईना जास्त आपण पाहतोय धावा रोखणं महत्वाचं आहे. तर वाकलनचे ते सूरज पाटील आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. थोडासा राग, तणाव, चिडचिड होईल, कारण जेव्हा असे काही डाऊनफॉल येतात, अशा काही चुका होतात, तेव्हा थोडा तणावाचं वातावरण असतं. मात्र मॅचला खेळाडू किती सिरियसली घेता हे सुद्धा खूप महत्वाचे. सिंगल, डॉट, 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा 33. समोर ठेवला, स्ट्रेट आला,
गुलशन आयवा कॅच पकडतील का? नाही, ते म्हटलं थोडे दूर आहेत आणि चेंडू षटकार. 6 धावा. परेश मात्रे षटकारानंतर 2 डॉट खेळला, त्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा त्याने आक्रमकता दाखवली. दक्ष 4 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 37. 2 गडी बाद. दक्ष जोल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सहज आणखीन एक फटका आणि हा विलोभनीय फटका पाहायला मिळतो. षटकार सहज आणखीन एक पलटवार. तीन 4 वर्षामध्ये परेशचा फॉर्म आपण पाहिला तर तुफानी खेळासाठी तो ओळखला जातो. बघा शॉर्टेस्ट टीम मीटिंग, मात्र तुम्हाला जास्त वेळ घेता येणार नाही. 4 ओव्हरसाठी आपण 20 मिनिटं देतो. दक्ष हे षटक संघासाठी महागडे राहिलं. या षटकामध्ये आतापर्यंत डिटेल्स पाहिली तर यस, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. दक्ष सिंगल डॉट 2 धावा तिसऱ्या चेंडूवर. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. नाऊ स्कोर कार्ड एकूण धावा 45. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. स्लोअर 1 आता सुद्धा त्याच तयारीमध्ये होता. वेगाने तिथे क्षेत्ररक्षक पूर्ण करेल. पडले गाव संघ सुद्धा रायगडच्या अनेक स्पर्धा खेळताना त्यांना पाहतो आणि जेव्हा जेव्हा नामांकित स्पर्धा असतात तिथे पडले गाव संघ हक्काने खेळतो. पंचांचा इशारा येतो, चला ड्रिंक्स ब्रेक, रेडी व्हा आपण. मी विनंती करेन आमचे 12th मॅन VIP डाईजवर ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीचा हा संपूर्ण आयोजकांचा ताफा. मग अशी संदीप पाटील सरांनी उल्लेख केला, आयोजकांचा ताफा खूप मोठा आहे. प्रचंड मेहनत असते आणि ते या पर्वाची वाट पाहत असतात. तर नक्कीच आपण एका बाजूला पाहतोय वीरू शेठला आपण पाहतोय एका बाजूला. थोडे मोबाईल मध्ये बिझी आहेत बघा त्यांना. यस, आता कळलं. थँक्यू व्हेरी मच. सुंदर गीतांची मेजवानी DJ SDC आमच्या समेत GTC लाईव्ह. 3 षटक संपले आणि धावा दाफलकावरती 46. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजीमध्ये कमबॅक होणं आता महत्वाचे. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी मार खाल्ला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, त्यानंतर 12, 16 आल्या. ज्या पद्धतीनं परेश मैदानावर सेट झालाय आणि खेळपट्टीवर तो चिकटून बसलाय, गोलंदाजांचा तो खर्चीकरण करतोय आणि आपला नैसर्गिक खेळ दाखवताना परेश मैदानावर. सोनूनं चांगली सुरुवात करून दिली. सोनू 15 धावा, रोशन गोवारी 7. त्यानंतर आपण पाहतोय मैदानावर अपेक्षा आहेत निखिल सुद्धा तेवढाच आक्रमक आहे. दक्षिण चांगला कमबॅक केला. 2 षटकारानंतर उर्वरित लाईन आणि लेंथ त्यांनी चांगली हाताळली. आणि आता सोम ठाकूर पहिला चेंडू थोडे मागे गेले. शॉर्ट सिलेक्शन होतं, इरादा केला होता, मात्र त्यानंतर आता सोमच्या लाईन आणि लेनचा अभ्यास त्याला करायचे. 5 षटकं 5 गोलंदाज. गोलंदाजांसाठी सुद्धा ही अग्नी परीक्षा आहे. गुड मॉर्निंग. सोम पहिला चेंडू डॉट. ऑफ स्टंपला चेंडू स्लीप कडे पकडलाय. डायरेक्ट मिडल स्टंप. एकदा कौतुक होऊ द्या, स्लीप मध्ये फिल्डर होते स्वप्नील म्हात्रे. गुड फिल्डिंग.
पाहते डीजे एसडीसी सर्वांचं मनोरंजन सूर्य 11 वाजून 38 मिनिटं झालेत आणि आज सोमवार प्रजासत्ताक दिन मॅचेस जलद गतीनं होतात आणि फायनली ते आपल्याला पाहायला मिळतं. जरी लेट सुरुवात झाली संदीप पाटील सर, मात्र त्यानंतर आयोजक नियोजनबद्ध त्यांची कामगिरी सूर्य. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, डॉट विकेट मिळाली, कमबॅक होणं महत्वाचं होतं. पडले गावला सोम ठाकूर तो त्याची गुणवत्ता सिद्ध करतो. पुढचा चेंडू सोम सज्ज होईल, समोर उभा आहे गुणवंत. रिवास अटेम्प्ट, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑपॉर्च्युनिटी क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळा मिळतात आणि जेव्हा ती मिळते ती तुम्हाला ग्रॅब करावी लागते आणि प्रयत्न करतो सोम. त्याला माहिती आहे सुरुवातीच्या 3 प्रमुख गोलंदाजांनी मार खाल्ला, आता मला ते करायचे जे कुणाला करता आलं नाही. सोम सज्ज होईल, 3 चेंडू, डॉट, 1 विकेट. पुढचा चेंडू आणि इथे दिली चपराक, फिल्डर रेडी आहे. ओ हो, प्रेक्षक सुद्धा आहेत आणि कॅमेरामॅन, गुड कॅच आणि विकेट मिळाली. दबाव वाढला, 4 चेंडूवर एकही धावने, 2 विकेट. गोलंदाजानं मार खाल्ला होता, मात्र त्यानंतर जो कमबॅक केला त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल. सोम ठाकूर, डॉट विकेट, डॉट विकेट. 4 चेंडूमध्ये दबाव तंत्र वापरले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे लक्ष असू द्या. गावदेवी 11 दहीसर आणि दुर्गा माता 11 मुरबी बी टॉस होणार आहेत. आणि असं सुद्धा म्हटलं जातं का जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिसे लोग कहते हैं आप नहीं कर सकते हो. आणि सोहमनं दाखवून दिलं. 3 गोलंदाजानं जरी मार खाल्ला, माझ्याकडे ती क्षमता आहे, मी परतवून देऊ शकतो, संघासाठी चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि ती गोलंदाजी 9 मध्ये 21 परेश. आणि आता आपण पाहतोय जरूर सोहमनं गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग म्हणूया, नाईस लाईन. आपल्या गोलंदाजाने आम्हाला सांगते सोम आतापर्यंत पहिला गोलंदाज ठरलाय. त्यांनी 4 चेंडू निर्धाव फेकलेत. गुड बॉलिंग, इंटेलिजंट क्रिकेट. सोम ठाकूर पडलेगाव टीमचा हा गोलंदाज. आता शेवटचा चेंडू आहे, त्याच्यासाठी सुद्धा आव्हान आहे, चॅलेंज आहे. समोर उभा आहे मात्र परेश. आता परेशला रोखणं कठीण, त्याने अभ्यास केला. नॉन स्ट्रायकरला परेश होता, सोमचा अभ्यास केला आणि गुड शॉट सिलेक्शन. शेवटच्या चेंडूवर आला चौकार. एकूण धावा धाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 51. क्या बात आहे. डीजे एसडीसीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पंचांचा इशारा येतोय, थोडासा मेन जो ग्राउंड साऊंड आहे त्याचा नॉईज कमी करा. कदाचित हाच मॅचेस असेल, कारण डीजे एसडीसी आहे तर इथे कोणती बंधनं नाही आयोजक सांगतात. मात्र थोडंसं ऑन फील्डला आम्ही समजू शकतो पंचांच्या भावना, त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना खूप काही सांगून जातात. तर देशाचा तिरंगा आज डोलानं फडकतोय. आपण पाहतोय भारतीय क्रिकेटमध्ये आज वुमन क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय लेवलला, आणि मग आपला भारतीय संघ असो, आपला हिंदुस्थानचा हा देशाचा तिरंगा अतिशय डोलाने फडकतो आणि आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. 4 षटकं संपली, षटक राहिलं 5 धावेचं सोम ठाकूर. आणि आता लास्ट ओव्हर अक्षय मात्रे पडले गावकडून, धावा 51. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, ऑफ स्टंपला चेंडू बाहेर गेला. पंच आमच्याकडे वळलेत. कैलास पोरजी सर यांना पाहतो आणि त्यांनी इशारा केला व्हाईट बॉल.
या इनिंग मधील पहिला चेंडू व्हाईट बॉल, धावसंख्या 52. लास्ट ओव्हर 11:42 मध्यरात्रीमध्ये आपण आलोत. शरीरवेदी गोलंदाजी, धाव घेण्याची तयारी. परेश सेट झालाय आणि कदाचित अक्षयला माहिती असेल परेशला स्ट्राईक द्यावी लागेल. तो 10 मध्ये वैयक्तिक खेळतो 25. असं सुद्धा म्हटलं जातं का यशाने हुरपळून न जाता पुरेशा संयमानं आणि हुशारीनं खेळलात तर तुम्हाला चांगली कामगिरी दाखवता येते. आणि आता परेश त्या शांत डोक्याने खेळतो. 53 धावा धावफलकावरती, 4 विकेट, 5वं षटक प्रगती पथावर. अक्षय सज्ज होईल. स्लोवर वन, खाली ठेवला चेंडू. बघा काय चलाकी दाखवली. स्पिनर गोलंदाजामध्ये एक रिदम असतो आणि त्यांचा छोटासा रनवे असतो आणि त्यानंतर त्यांचा चेंडू विशिष्ट चेंडू अँगल केला जातो. पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल आणि बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू ऑफिशियल्स कनेक्ट होतील. तर अनंता पारधी यांचे इथे आगमन झाले. करंबेली मोरबेचे आणि प्रकाशजी पारधी यांचे इथे आगमन झालेत. फेर अनफेअरची चर्चा होईल आणि फायनली फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. लाईनच्या आतमधून तो कट झाला आणि क्लिअरली सूक्ष्म निरीक्षण केलं आमच्या ऑफिशियल्सनं. ऑफ स्टंप लाईनला बघा अगदी हलकास. ओ ग्रेट, काय स्विंग झाला चेंडू. गुड डिसिजन फॉर अंपायर्स. यासाठी त्यांना नामांकित पंच का म्हटलं जातं हा अंपायर पॅनल. पुन्हा एकदा स्विंग, फिरकीची जादू. मैदानावर थांबवलंय. गोलंदाजासाठी टाळ्या येऊ द्या आणि परेशला तिथे उभं ठेवलंय. बघा हा चेंडू आपण पाहू शकतो. गुलशन पायाजवळ ठेवला. कट किती झाला आणि तेवढी उंची होती. बीट केलं. गुड बॉलिंग. 2 चेंडू आपण ब्रेक करताना जरूर पाहतो. टर्न विथ बाउन्स. 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा आता परेशच्या डोक्यामध्ये येत असेल. 53 धावा, 12 मध्ये 25. आता रिव्हर्स अटेम्प्ट. फटका फसला. भंबेरी करणारी गोलंदाजी. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. विचार करायला भाग पाडते. बघा पुन्हा समोरून चेंडू वळवतोय. 2 चेंडू तो डॉट खेळला आतापर्यंत 3. ओ गुगली बॉल. हा चेंडू जीटीसी पुन्हा दाखवा कसा गुगली होता सुशील. या गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. बघा चेंडू पाहू शकता स्क्रीनवर. काय टर्न झाला. गुड बॉलिंग. टाळ्या उद्या गोलंदाजासाठी. आता मात्र हा रपाटा. तरी कौतुक होतात. बघा पाठीराख्याने कौतुक केलं. षटकार. शेवट गोड केला परेशच्या या खेळानं. तो एक गुणवान आहे, आक्रमकता आहे. आता फुटवर्क होतं, लाईन ओळखली आणि त्या तयारीमध्ये होता आणि हा दणदणी षटकार. टॉस होईल. चला दोन्ही कॅप्टन या टार्गेट सेट केलं विजयासाठी. टोटल 59 झालेत. 59 रन्स ऑन बोर्ड आणि 60 धावा करायचे. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच गावदेवी 11 दहिसर आणि त्यांच्या विरुद्ध दुर्गा माता 11 मुरबी. टॉस होईल. 4 ओव्हर मॅच. धन्यवाद. यस ओव्हर टू संदीप पाटील सर. चला मुरबी टीम आणि दहिसर दोन्ही कॅप्टन येतात. मी सुभाष दादा गायकर यांना विनंती करेन की या आपण. दादा या. टॉस करा आपण. पुढचा सामना असेल. एका बाजूला संकेत पाटील इथे आलेत आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील, महेंद्र भोईर दहिसर आणि मुरबी असा सामना असेल. 4 षटकांचा सामना असेल. बोला हा संकेतला माहिती आहे. स्त्री शेट बैलाचे मालक आमचे सन्माननीय सुभाषदादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड कॉल आहे. संकेत टॉस जिंकला. डिसिजन द्या फक्त. गोलंदाजी. चला दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. यानंतरचा मित्रांनो सामना असेल मुरबी वर्सेस दहिसर या 2 संघांमधली लढत. टॉस जिंकला मुरबी टीम कॅप्टन संकेत याने डिसिजन इथे घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा
फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो दहिसर संघाला. यानंतरची सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतोय, कारण खऱ्या अर्थाने तुम्ही इथे उपस्थित राहिला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, काय अनोखा थाट या स्पर्धेचा आपण पाहिला. उद्घाटन अतिशय दिमागदार पद्धतीने आपण पाहिला आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहून या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवली. नक्कीच 7 रात्रींचा एक अनोखा हा थरार आपल्याला इथे आज पाहायला मिळणार आहे. तर बोलूया आपण सेकंड सत्राकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल केला जाईल. ऐकूया आवाज. खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव खूप मोठं आहे आणि पाहायला गेलं तर ज्यांच्या आवाजाने अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली असे वारदोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्याचबरोबर एक शिवभक्त समालोचक, रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक दिनेश पाटील सर, मॅन फ्रॉम बेलवली, यांच्याकडे आपण नक्कीच बोलणार आहोत सेकंड सत्राकडे. थँक्यू. खोटी माहिती आणि धन्यवाद संदीप पाटील सर. गाणी पहा, गाणी ऐकल्या सगळ्यांनी. शिवी देऊन त्याला सांगितलं की कोणत्या आई घाल्यानं लगीन मोडला, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जमेची बाब, तुम्ही तरी एवढे कुठे सज्जन आहात की तुमची माहिती चांगली सांगावी, तुमचे धंदे कुठे एवढे चांगले आहेत का तुमची माहिती खरंच खूप छान सांगावी. त्याच्याकडे उत्तरच नसतो की काय सांगायचं. मग तो सांगतो की बाबा तुला जमेल ते कर. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपलं कर्तृत्वही चांगलं ठेवावं लागेल, आपली नियती चांगली ठेवावी लागेल आणि तरच लोक तुमच्याविषयी चांगलं सांगतील. जर तुम्हाला वाटत असेल की चांगलं आपल्याविषयी कोणी सांगावं तर पहिल्यांदाच चांगलं कामही करावं. HDCसाठी 100 रुपयाची बक्षीस कोणत्या आई खाल्यानं, या गाण्याला मात्र 100 रुपयाची बक्षीस मिळते. HDCला तुझंही विशेष कौतुक. वळूया आपण बॅक टू क्रिकेट, जिथे पूर्वार्ध पाहिला. जुनं ते सोनं हे दाखवलं परेश मात्रेनं. एक चौकार 4 षटकारांसहित 13 बॉलमध्ये 31 धावा त्यानं ठोकल्या. सोनू पाटीलनं केलेली चूक, रनआउटची गमावलेली विकेट. रोशन मात्रे आणि टीम लढत होती. सोनू इन फॉर्म खेळत होता, परंतु तो मात्र इथे रनआउट झाला. तिथून धावा कमी झाल्या, परंतु तरीही 60 धावांचा टार्गेट सेट झालाय. 1 2 3 लेट्स प्ले. द लिजेंड्स दैवत मात्रे, तुमच्याकडे फिरकी तर आमच्याकडे ही गिरकी, असा सांगणारा खेळ राहिलाय. कामोडे संघ पुन्हा एकदा नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नव्या क्षमतेनं उभा राहिलाय. निकू गोवारी सारखा चांगला खेळाडू बाद सापडला. सोनू पाटीलचा फॉर्म का परत आलाय. रोशन मात्रेचं पुन्हा स्टँड होणं टीममध्ये खूप महत्त्वाची बाब राहिले. सुबोध या संघामध्ये असेल. चांगला खेळ नेहमीच राहिला आणि परेश मात्रेनं मात्र कम्मालीचा खेळ दाखवला. गुणवंत गोवारी, अक्षय गोवारी ही मंडळी खेळतीये. सगळ्यांच्या हातात हात घालत पुन्हा एकदा सज्ज झालाय. ते एका बाजूला मात्र पडले. आदर्श पडले वर्सेस जर्मन कामोटे बी या दोन संघादरम्यानची पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहे, त्याची तुम्ही नोंद घ्या. फिरवले जात आहेत गिरकीनं ताल धरलाय आज. दैवत मात्रच्या बॉल हातामध्ये दिला. एक चांगली गोलंदाजी आणि ते मात्र सोनू पाटील पाहतोय, बॉल शोधतोय, सापडलाय अखेरकार. पहिले 2 बॉलमध्ये 1 धाव. मयूर ऑन स्ट्राईक. अखोट टप्प्याचा बॉल अगदीच फिरला.
त्याच्यामुळे अखूट टप्प्याचा दिसला आणि इथे कव्हरच्या मधून मात्र एक चांगला फटका लगावत इथे खणखणीत आलाय हा चौकार. दक्षता दाखवली. पहिला बॉल पाहिला, फिरला, थांबला, नंतर वेळ जाऊ दिला. फिल्डिंग लावायचे टाइम अलॉट होतोय कांबोडी संघाला पंचांकडून. सोन्याची नोंद घ्या प्लीज. पंचांकडून तुम्हाला टाइम अलॉट होतोय, त्याच्यामुळे 20 मिनिटं खूप महत्वाची राहतील. दक्ष कामगिरी पंचांची राहते. दैवत मात्रे पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धाबा, चांगला फटका दक्षने दाखवलाय. सरळ बॅटनं धाबा येत नाही त्यावेळेला बॅट वाकडी करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका फसला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलमध्ये 5 धाबा, 60चा पाठला करायचा आहे. अकोटप्प्याचा बॉल, दिशा दिले भरता वेगानं. रोशन मात्रे बॉल पर्यंत येईल, उचलेल, फेकेल. उत्तम उत्तम फेकी. असे फेकी आजकाल खूप कमी राहिलेत, कारण थ्रो बाउंड्रीवरून सरळ किपरच्या हातामध्ये फ्लॅट आला आणि त्याच्यामुळे फक्त धाव मिळते दक्षला. एक धावसंख्येनं पहिल्या 5 बॉलचा खेळ संपतो. धापलकर धावा लागते. 60 धावांचा पाठला करताना आदर्श पडले संघ बिनबाद 6. 5 षटकांचा खेळ आणि 5 गोलंदाज वापरले जातील. खेळ सुरू आहे, रंगतदार अफलातून स्पर्धा. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकायचे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना सुद्धा बाईक आहे आणि फिल्डर्सला सुद्धा बाईक आहे. त्याच्यामुळे संधी आहे. फेकाफेकी पाहिलंही नाही, चूक केली जातीये. बॅकअप नव्हता, कीपरनं पाहिलं नाही. नशिबाच्या धावा इथे मात्र येतात. एकूण आला हा पंजा. ना दिवाळी ना दसरा मात्र मिळतोय हा पंजा. आजही आपली ताकद लावून ठेवतोय. येत आहेत 5 धावा. म्हटलं की लगेचच देसाईचा अड्डा आठवतो सगळ्यांना. एक प्रसिद्ध शर्तींचा अड्डा असतो आणि तेवढंच बाकी राहिलं होतं, तिकडेच न्यायचं राहिलं होतं बाकी. शर्तीनं तुम्ही न्या, घेऊन जा आणि त्यांना तोही अड्डा दाखवा. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% आरक्षण राहिलं आता. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित महिलांच्या शर्ती वेगळ्या होतील बैलांच्या, याची नोंद घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे भरती येणार नाही. बरेचसे कार्यक्रम होतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आजकाल फुल जोरमध्ये, सगळीकडे हळदी कुंकवाचे कार्यक्रम होत आहेत. एक्झॅक्टली, कारण देसाईचा अड्डा खूप मोठा असतो आणि तिथे महिला मंडळ ही करताना येतो. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कुठे कमी नाही आहेत. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे महिला मंडळ. उत्तम कामगिरी. कारण चूल आणि मूल नाही तर सावित्रीबाई फुलेंनी दिलेले शिक्षण आणि शिक्षणाच्या मुळावर, शिक्षणाच्या आधारावरती या मंडळीनं मात्र केलेली स्वतःची प्रगती. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ही सगळी मंडळी काम करते. त्या महिलांचंही विशेष स्वागत करूया. प्रत्येक क्षेत्रामध्ये मग योगदान असू द्या अथवा आहुती देण्याचा प्रश्न राहू द्या किंवा कोणत्याही कार्यामध्ये ज्या वेळेला लढायची वेळ येते त्यावेळेला पुढे येण्याची क्षमताही महिलांमध्ये. त्याच्यामुळे ती क्षमता आपण कायम पाहिली. वेळ खूप गेलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. पंचांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वॉर्निंग दिली आहे. रोशन मात्रेचा हा बॉल जाऊन सरळ आदलला स्टंपवर आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज मयूर बॅक टू डगआउट. धडके दिल बार बार. आजकाल पहिल्यासारखा दिलही राहिला नाही,
तो बार बार कोणी दिसलं की धडकतं, कोणी दिसलं की धडकतं, इकडे धडकतो तिकडे धडकतो आणि मग तो नाही इकडे धड राहीत नाही तो तिकडे धड पडत, ते नेहमी धड पडत राहतं. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला, एखाद्याच्या चांगल्या गोलंदाजीला गालबोट कसा लागावा ना तो शेवटच्या बॉलनं सांगितला. जिथे चांगली गोलंदाजी झाली, शेवटच्या बॉलवर आलेला एक्स्ट्राच्या 5 धावा, तिथे मात्र त्या गोलंदाजीचा प्रत्यक्रम बदलून गेल्या. 10 धावा षटकामध्ये आल्या आणि रोशन मात्रने मात्र पहिल्याच बॉलवर मयूर ठाकूरला केला क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज स्वप्नील मात्रे. स्वप्न नवी उराशी घेऊन तो आज आलाय. त्याला स्वप्न सजवायची आहेत, चांगली कामगिरी करायची आहे आणि आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे. परंतु रोशन या रोषणाईमध्ये कशी कामगिरी दाखवेल, ॲक्शनच समजले नाहीये, ॲक्शनच समजले नाहीये. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा हा इशारा मात्र येतोय. रिव्ह्यू आहे तो रेफर केला जाईल. पंचांच्या निर्णयाला मात्र चॅलेंज केला जातोय आणि पंचांबरोबर तुम्ही हितगुज नाही करू शकत. आयोजकांकडून विनंती आली आहे, तिसरे पंच रेफर केले त्याच्यामुळे तुम्ही शांत राहायचे. निर्णय येईल, वाट पाहिजे जाईल. डिसिजन पेंडिंग, GTC ऑन स्क्रीन. आपण पाहतोय सुशीलजी पाटील आणि टीम, संपूर्ण टीम अतिशय उत्तम कामगिरी करताना पाहतोय. इथे मात्र व्हाईट बॉल साठी पाहिलं जात आहे, डिसिजन घेतला जातोय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल. अगदी डोक्याच्या वरून हा बॉल गेला आणि त्याने मात्र पाहिलं, निहाळलं आणि इथे मात्र निर्धाव बॉलची सांगता झाली. पण फलंदाजाला म्हणेन की बॉल करता नीट पाहिलंही नव्हतं. फिरवले जात आहेत बॉल, फिरवले जात आहेत. आपल्या अनोख्या ॲक्शनने बॉल फिरवले जात आहेत. मागच्या बॉलवर थोडासा नाराज जरूर राहिला रोशन, परंतु उंची होती त्या बॉलला, हाईट मिळाली. व्हाईट बॉल पंचाने योग्य निर्णय दिला, त्याला चॅलेंज झालं आणि चॅलेंज स्वीकारलं आणि इट्स व्हाईट बॉल राहिला. त्यानंतर मात्र फिरकी दाखवली. चांगली गोलंदाजी होतीये, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. कामोडे संघ पूर्ण तयारीत राहिलाय, कारण ताकद लागावली जाते. आतापर्यंत विचार केला तर गुलशन पाटील स्कोरर आहेत. गोवा टूर ज्याप्रमाणे सागर पाटील मानगाव रिटर्न झाले, त्याप्रमाणे गुलशन पाटील सुद्धा गोवा रिटर्न झालेत. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक करायचं सांगितलं. 12 धावा एक्झॅक्टली, 12 धावांमध्ये 6 धावा एक्स्ट्रा आहेत. इथे मात्र चांगला फटका कव्हर्सला टोलवला जरूर. धावा मिळतील त्या बॉलवर, मात्र तब्बल 2 धावा. 2 या धावसंख्येनं 14 बॉल मजल मारली जाते. 4 बॉलमध्ये आतापर्यंत विचार केला तर मात्र 3 धावा. एक्झॅक्टली गुलशन पाटीलला आता फ्लाईट दुबईला स्कोरिंगला गेला पाहिजे, अक्षर सुधारावा लागेल पहिल्यांदा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जिथे मी तिथे हे सगळं आलं. त्याच्यामुळे उत्तम कामगिरी त्याची राहिली आहे. परंतु गोलंदाज रोशननं मात्र कमालीचा खेळ दाखवला. लेट कटचा प्रयत्न फसला, तो म्हणजे स्वप्नील मात्रेचा स्वप्न भंगलं आणि बॅटची काळा मात्र फर्स्ट स्लिपमध्ये विसावला. एक चांगला झेल कंप्लीट केला. फलंदाज क्रमांक 2 आउट. असा याची नोंद घ्या. आयोजकांनी लगेच सांगितलं तुम्ही एवढा वेळ घेऊ शकत नाही, याची नोंद घ्या. बॅट्समन रेडी राहायचं आहे. आणि नरेश दादा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे आता गाणं लगावलं एक्झॅक्ट 12 वाजले आणि 12 तुम्हाला काय शिकवतात. घड्याळाचे सगळे काटे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला कोणाचेही 12 वाजवण्याची क्षमता या वेळेत असते. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये एकत्र राहा. ज्या वेळेला वेगवेगळे तुम्ही राहता त्याला वेगळे वेगळे वाजले जात आहेत, परंतु सगळे काटे घड्याळामधील जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा या जगाला हरवण्याची क्षमता तुमच्या सिद्ध होते. युनिटी इज द स्ट्रेंथ. आणखीन एक चांगला बॉल गोलंदाजीमध्ये पलटवार राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये 90 धावा वाचल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 60+ धावांचा पाठलाग झाला, तिसऱ्या सामन्यामध्ये राकेश मात्रेचे 2 शेवट षटकार उपयोगी पडले, 75 डिफेन्स केल्या
आणि या सामन्यामध्ये 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक वेगळा गणित या षटकामध्ये आपण पाहिलं. 3 धावा देत 2 विकेट्स त्यानं कमावल्या. फिल्डिंग लावून घ्या आणि अफलातून गोलंदाजी रोशन मात्याची राहिली. 2 बाद 14 धावा. गोड गोड बोलून थँक्यू. फिल्डिंग लावून घ्या. वेळ चाललाय. दशरथ दादा पाटील ही इथे असणार आहेत. HDC तुम्हाला संधी मिळेल. आणि कदाचित मला असं वाटतंय ना संदीप पाटील सर, हे लाईव्हला हे गाणं बंद उगत नाही झालेत, याच्यामुळेच झालेत. या अशा प्रकारचे गाणे लगावले जात आहेत, लाईव्हला घरी ऐकले जात आहेत, म्हणूनच कॉपीराईट्स यायला लागली. हे याच्यामुळेच. प्रत्येक गोष्ट होते ना ती चांगल्यासाठीच होते. त्याच्यामुळे ऑन फील्ड या, ऑन ग्राउंड या आणि सामन्याचा आनंद घ्या. आणि अशा संगीत HDCचा ही मनमुराद आनंद लुटा. गोलंदाज निकू. व्हाईट बॉल कॉल. पहिलाच बॉल निकूचा. या व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे. रोशन म्हात्रेची धमाकेदार एंट्री आपण पाहतोय. थोडासा थांबला होता तो, वाघ जखमी झाला म्हणून तो जीवनाला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि घेऊन येतो पुन्हा ती दहशत आणि तो दरारा. रोशन म्हात्रेने एक काळ गाजवलाय आणि त्याला गाजवायचा होता काल, त्याच्यामुळे त्यानं मात्र पुनरागमन दाखवलाय. नेक्स्ट मॅच चला लिडायचा आपण. यानंतरचा विनर जो संघ असेल तिथून मात्र सेकंडची दुसरी मॅच होईल. पण एक टॉस झालाय, त्याच्यामुळे सामना जसा संपेल तसं मात्र आपण रेडी राहायचं आहे. वेळ दौडायचे नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिलाच बॉल मात्र वाईट टाकला, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल राहिला. निखिल गोवारी आणि दक्ष ऑन स्ट्राईक. सलामीला दक्ष आलाय. त्यानं आतापर्यंत विचार केला 5 बॉलमध्ये 5 धाबा त्यानं जोडलेत. धाबा जोडाव्या लागतील. जे क्लीन बोल्ड झालेत ना आतापर्यंत, जर कोणाचं ऑब्झर्वेशन असेल तर पहा, त्यांनी आपले स्टंप सोडलेत प्रत्येकानं. आणि त्याच्यामुळे मग उघडं दुकान दिसलं की कोणीही शिरतं, असं शिरलं आणि ते मात्र झाला आणखीन एक क्लीन बोल्ड. हॅलो, खारघरचे मानव घरत इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. गुरुनाथ शेठ पाटील या व्यासपीठावरती या. 150 पाण्याचे बॉक्स या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेत, त्यांचा आभार. एक्झॅक्टली आपण पाहतोय चंद्र आहे साक्षीला. तो चंद्रही अर्धकोर झालाय. रजनीच्या कुशीत खेळल्या जाणारी ही स्पर्धा आपण पाहतो की अंधारावर मात करत प्रकाशमान दुनिया केली जाते. तुमच्या कर्तृत्वाची झालर लगावत तुम्हीही आपलं कर्तृत्व प्रकाशमान करावं अशी इच्छा असते. की रजनीच्या कुशीत खेळली ना स्पर्धा आणि जिंकलीत का तो आनंद एक वेगळाच असतो. विपरीत परिस्थितीमध्ये केलेला संघर्ष नेहमी यशस्वी होताना पाहतोय. निखिलचा हा बॉल अतिशय उत्तमरित्या जोरदार टाकलाय. फुल्लर लेनचा बॉल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी होतीये इथे, बॅकअप होता जरूर, परंतु 30 यार्डामधून या 2 धावा अक्षरशः चोरल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. लेग बायचे धावा तब्बल आल्या 2 या धावसंख्येनं धाव फलकावर धावा लागतायत. त्या तब्बल 17 धावा. 3 बाद 17 धावा. निखिल गोवारीचे षटक 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि आतापर्यंत धावा त्यांनी दिलेत, त्या म्हणजे लेग बाईकच्या 2 आणि 1 वाईटची, असे एकूण 1च धाव. कारण लेग बाईकची धाव बॉलरच्या खात्यात येत नाही. हा उडवलाय, परंतु उडवलेला हा फटका काय प्रयत्न राहिलाय. बॉल चांगला होता, बॉलला हेलिपॅडवर उडवण्याचा प्रयत्न केला आणि अशाच प्रकारचं लँडिंग करण्यासाठी मात्र चांगला प्रयत्न झाला, परंतु रोशन मात्रचं कौतुक काय कमी होईल काय. षटकार जरूर गेला. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवत त्यानं जंप केला, वेल टाइम साधली,
परंतु बॉल न अखेर आपलं ध्येय गाठलं. सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी पहा. बॉल मिडल स्टिकला होता, उत्तम उडवला आणि इथे मात्र काऊ फेच्या डोक्यावरून आला षटकार. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, ऑब्स्टिकच्या बराच बाहेर बॉल गेला. पंच पोर्जी सरांनी इशारा केला, इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची रन्स. धावांपासून थोडंसं वंचित ठेवलं जात आहे. मोठा फटका जरूर आलाय, त्यानंतर वाईट आला. या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत आलेत. अजूनही अंतर तसं खूप आहे, 37 धावा. 36 धावांचं अंतर अजून दूर आहे. हाही फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय आपण, फिल्डर्स आहे इथून नीटसं दिसत नाहीये, पण इथे मात्र अखेरकार या षटकामध्ये या बॉलवरही आलाय आणखीन एक चौकार. करण्याचं काम तुम्ही करताय, तुमचाही विशेष आभार. आम्हालाच काय, तुम्ही भल्या भल्याना फेमस केलंय. आपल्या बाजूला जर लेडी अँकर असेल तर त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांचे आवाज, त्यांचे एका सेकंदात तुम्ही रेकॉर्ड्स करता. हे तुमचं कसब राहिलंय. तुमचाही विशेष कौतुक, तुमच्या कर्तृत्वाला सलाम. गोलंदाज निखू ज्यानं 12 धावा मोजल्या, 1 षटकार 1 चौकार खालाय, 2 वाईट बॉल. त्याच्यामुळे गोलंदाजी थोडीशी मागणी ठरली. 28 ऑन बोर्ड, 3 विकेट्स डाऊन. फुलरलेनचा बॉल ट्रॅव्हल केलाय, आपण पाहतोय. वाईडिश मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, फेकी थांबला आणि पुन्हा धावला. अखेरकार 2 रन्स या बॉलवर कंप्लीट ही झाल्या आणि या 2 रन्सनं दाभडकर धावा लागल्या. त्या तब्बल 30 धावा. आणि आता जिंकण्यासाठी अर्धा पल्ला गाठलाय, पण त्यासाठी 3 षटकं घेतली. आता अर्धा पल्ला गाठायचे, षटके मिळतील 2. 12 बॉल 30 धावांची गरज. केली मी पोरगी मामा. क 0-0ची सरासरी राखायची आहे. नीरज म्हात्रे, पहिलाच बॉल. हा धमाका आहे, हा इशारा आहे. सामना अरे अजून संपलाच नाही, कारण आम्ही अजून जिंकलोच नाही. पहिल्याच बॉलवर उडवलाय हा लाजवाब षटकार. वैभव म्हात्रे ऑन फायर. इथून खरी लढाई सुरू झाली कांबोड संघाची आणि इवन आदर्श पडले संघाची सुद्धा. 11-24 खूपचा हा प्रयत्न फिरत राहिलाय. पॅडलशिप करण्याचा प्रयत्न राहिला. इथे मात्र स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळतीये. पहिल्याच बॉलवर काय धमाका दाखवलाय. मिड विकेटच्या सीमारेच्या बाहेर एक उत्तुंग षटकार खेचला आणि सामना संपला नाहीये हे त्यांनी दाखवलं. आमच्या फलंदाजीमध्येही ती मोठी क्षमता आहे, असाच काहीसा इशारा राहिलाय. जर्मन कामोडे बी वर्सेस आदर्श पडले 2 संघादरम्यानची लढत. गोलंदाज आपण पुन्हा एकदा क्रीजर पाहतोय नीरज म्हात्रे. 10 बॉल 23 धावा. सिद्धार्थ पाटील, सिद्धू ऑन स्ट्राइक. राईट आर्म राऊंड द विकेट. मलिंगा आर्म थोडीशी वाटते. व्हाईट बॉलचा कॉल. इथे मात्र पंच निघालेत बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं मात्र समीकरण बदलतंय. 10 बॉल आणि 22 धावा. 10 बॉल 22 धावा. 2 मोठे फटके हवा बनवतील या सामन्यामध्ये आदर्श पडले संघासाठी, परंतु काही डॉट बॉल
कामोडे संघाला इन करतील. अकोटप्याचा बॉल फटका हा फसलाय की सजलाय. अटेम्प्ट लाजवाब राहिलेत. कामोडे संघ प्रयत्न चांगला करतोय, त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. बॉल हाताला लागतायत परंतु बॉल ग्राउंडच्या आत लँड होत नाहीयेत. बॉल जाऊन पडतोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक रोशन मात्रेला चकवणारा हा षटकार. त्या फटक्यांचा अंतर क्लिअर केला जातोय, ठोकला जातोय. हा मात्र दुसरा षटकार. अफलातून फटकेबाजी, थोडीशी वेगळ्या ऍक्शनची गोलंदाजी पाहतोय नीरज मात्रेची. पण नीरज मात्रेला पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र इथे सिंगल आली, वाईट बॉल आला आणि इथे आणखीन एक षटकार. हा समीकरण आता साधं सोपं दिसायला लागलंय. 9 बॉल 16 धावा. 9 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 12-30चं गणित होतं. फुलटॉस बॉल कदाचित लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि लेफ्टचा फायदाही झाला. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक वाईट बॉल. असं वाटलं होतं की हा सामना कामोडे संघ सहज लावून येईल, हा कामोडे संघ सामना सहज आपल्या बाजूने फिरवेल, परंतु इथे मात्र आणखीन एक वाईट बॉल. 1+1 एकूण 2 आणि 2 आता मात्र गणित पाहतोय 9 बॉल 14. नीरज मात्रेची गोलंदाजी थोडीशी खराब राहिली. हा फटका फसलाय, फसलेल्या फटक्यावर मात्र फलंदाज होईल बाद. इथून सामन्यात शिरकाव केला जाईल का? फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. धावा, काय उत्तम गुन्हेगाराची भूमिका गुलशन पाटीलची राहिली आहे. गोवा रिटर्न पर्सन त्यांनी सांगितलं की 13 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा आहेत. गुलशन पाटील बरोबर ना? 13 धावा चक्क एक्स्ट्रा. कामोडे संघाला 13 धावा जाब विचारतायत, जाब. एक फेकलेला चौकार, तिथून सगळी बदललेली गणित. परंतु अजूनही सामना 8-14. हा बॉल चांगला आहे, उशिरा जाग आले नीरज मात्रेला. त्याला कळलंय की आता इथून ज्या काही शिव्या आहेत त्या आपल्याला पडणार आहेत, त्याच्यामुळे इथून वाचवायचं आहे सामना, इथून ट्राय करायचं आहे. या शेवटच्या बॉलवर धावा किती फलंदाज घेईल? प्रथम धावा जमवायचे आहेत. प्रथम आणि सिद्धू क्रीजर उभे आहेत. आदर्श पडले आणि अखेरकार इथे मात्र शेवटचा बॉल ही यस बॅटिंग रिव्ह्यू, वाईट साठी बॅटिंग रिव्ह्यू. शेवटचा बॉलवर मात्र डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉलसाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु शेवटचे काही बॉल चांगले राहिलेत, उत्तम राहिलेत. नीरजच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. पहिल्या बॉलवर षटकार, नंतर सिंगल, वाईड, षटकार, वाईड +1, विकेट, डॉट, पेंडिंग. इट्स अ लीगल फेअर डिलिव्हरी. त्याच्यामुळे इथे शेवटच्या 3 बॉलमध्ये कमाल केली. पहिल्या 3 बॉलमध्ये आलेली सगळी प्रॉपर्टी गमावली, पण नंतरच्या 3 बॉलमध्ये मात्र त्यांनी ती प्रॉपर्टी वाचवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. आता गणित उरलेत 6 बॉल आणि 14 धावा. 6 बॉल 14 धावा. सामना बनलाय.
गाणं आहे का? एकदा लाव. मैदान भरलाय. 6 बॉल 14 धावांचं समीकरण इक्वेशन ग्रेट राहिलाय. हा कमालीचा सामना होईल. रोमहर्षक सामना बनवण्याचा प्रयत्न राहिलाय. सोनू पाटील या सामन्याची कमांड हाताळत आहेत. एक्झॅक्टली पंच सांगतायत की चला सामना सुरू करा. 6 बॉल 14 धावा. स्ट्राईक वर फलंदाज आहे सिद्धार्थ पाटील. सिद्धू. पहिला बॉल सोनू पाटीलचा खराब. व्हाईट बॉलनं सुरुवात करतोय. व्हाईट बॉलनं मात्र सोनू पाटील सुरुवात करतोय. त्याच्यामुळे एक्स्ट्राची रन्स. 6 बॉल 13 धावा. फिरवला हा बॉल. इथे मात्र चांगला बॉल राहिलाय. कदाचित पहिला बॉल वाईट गेला. त्यानंतर फलंदाजाला वाटलं की ही खूप साधी आणि सोपी गोलंदाजी आहे. परंतु षटक क्रमांक 5 हाताळतोय सोनू. 5-13. जास्त फिरला हा. आणखीन जास्त फिरला. लेग ब्रेक. ऍब्सोल्युटली वाईट बॉल. ऍब्सोल्युटली वाईट. 2 बॉल वाईट ज्याच्यामध्ये 1 डॉट बॉल. बराचसा लेग ब्रेक होतोय. आता यामधला वाघ कोण? येणारा सामना सांगेल. फलंदाज की गोलंदाज? वाघ नेमका कोण हा सांगणारा सामना राहील. 2 वाईट बॉल 5 बॉल 12 धावांचं समीकरण. 1 मोठा फटका मिनिमम. सिद्धू ऑन स्ट्राईक. टर्न बदलला. दोन्ही बाजूची ब्रेक पाहिली. पहिल्या 3 बॉलवर त्यानं लेग ब्रेक दाखवली आणि कदाचित फलंदाज उभा राहिला आणि त्याला झाली ही जवळपास ऑफ ब्रेक. थोडासा कट झाला बॉल आणि फसला. 4-12. फिरवी. पूर्वार्धामध्येही असाच काहीसा खेळ अक्षय मात्रेनं दाखवला आणि अक्षय मात्रेला तूड देत फिरवीची गोलंदाजी सोनू पाटील करतोय. अफलातून गोलंदाजी. ब्रेक मध्ये या सामन्याला ब्रेक करण्याची कामगिरी. हा फटका आला. सामन्याचा पूर्वार्ध जसा राहिलाय तसाच काहीसा हा उत्तरार्धही रंगतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी पाहिली होती आपण अक्षय मात्रेची. वारंवार 5 बॉल डॉट टाकले. शेवटच्या बॉलवर मात्र परेश मात्र षटकार दाखवला. इथेही सिद्धू किती वेळ वाट पाहणार. फिरला आणि बॉलला फिरकावला लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटकारासाठी 2 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 6 धावांची गरज. षटकाराची भाषा बोलली जातीये. इथे सिंगल डबल नाही, मोठा फटकाच कन्वर्ट करायचा आहे. 2 बॉल 6 धावा. 1 चौकार 1 दुहेरीचा फटका किंवा 1 बॉलवर 1 मोठा फटका विजयावर शिक्का मोडतात. परंतु एकात डॉट आणि 6 पेक्षा कमी कामोडे संघ जल्लोष करेल. दोघांनाही जिंकायचं आहे. नावात आदर्श आहे. तो आदर्श पडले. आपल्या खेळाचा आदर्श देत या सामन्यामध्ये आपली कमांड ठेवेल का की का मोठे आम्ही का मोठे आहोत हा दाखवणारा गोलंदाज सोनू पाटील कमालीची गोलंदाजी करेल काय? ओमकारजी पाटील द स्टार खेळाडू मुरबी आणि मॉन्टी पाटील मुरबी विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचे. 2 बॉल 6 धावा. सोनू पाटील वाट पाहिली आणि वाट लावली. हाय अँड हँडसम. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र पहिल्यांदा बॉलला निरखून पाहिला आणि मग मात्र ताकद आजमावत काऊ फेजच्या डोक्यावरून अक्षरशः सोनू पाटीलला दिला भिरकावून 6 धावांसाठी. आणि या षटकारानं मात्र विजयावर शिक्कामोर्तब करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. तो संघ आदर्श पडले. अभिनंदन. वेल प्लेड. परंतु चांगली लढत राहिली. कामोडे संघ हार्ड लक. नेक्स्ट मॅच. चला मुरबी संघ टॉस जिंकलाय. फिल्डिंग स्वीकारले. मैदानाकडे आपण रवाना व्हायचंय. सामना असेल तो म्हणजे 4 षटकांचा. त्याच्यामुळे आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचंय. वेल प्लेड. अतिशय उत्तम खेळ राहिला. मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल्स मध्ये ज्यानं सामन्याला कलाटणी दिली. 4 षटकार 1 चौकार ठोकला आणि संघाला विजेत्यावर आरूढ केला. तोच ठरलाय सिद्धार्थ पाटील. सिद्धार्थ पाटील. 10 बॉल 30 धावा. मॅन ऑफ द मॅच.